नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मिरचीचं लोणचं. तर हे हिरव्या मिरचीचं लोणचं आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर याच्यासाठी आपण 1 पाव हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या आपल्याला सुईने अशा कापून घ्यायच्या आहेत. म्हणजेच सुईने आपल्याला याला असा मधून चिरा द्यायचा आहे. तर सुईने या कापायला सोप्या जातात आणि पटकन कापल्या जातात. तर अशा आपल्याला या सुईने मधून कापून घ्यायच्या आहेत. तर चाकूने पण आपण मधून याला असा हा चिरा देऊ शकतो. तर अशाच आपल्याला या सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत आणि रात्रभर या आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत. रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे या मिरच्या छान कडक होतात, लोणचं खराब होत नाही आणि याच्यामध्ये जर काही खराब मिरच्या असेल तर त्या पण आपल्याला माहिती पडतं. ज्या मिरच्या नरम झालेल्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत, त्याच्यामुळे आपलं लोणचं खराब होऊ शकतं. तर अशा आपण या पाण्यामधनं काढून घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 तास यातलं पाणी आपल्याला निघू द्यायचं आहे. या आपण अशा कोरड्या करून घेतल्या आहेत. इथे आपण मसाले घेतले आहेत. मोहरीची डाळ, मोहरी, जिरं, सोप, मीठ, हळद, मेथी दाणा आणि हिंग. तर सोप, जिरं आणि मेथी दाणा आपण थोडासा भाजून घेतलेला आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जाडसर असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. मोहरी पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे आणि मोहरीची डाळ पण वाटून घ्यायची आहे. तर हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. तर मोहरीची डाळ पण थोडीशी आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तर यात आपल्याला हिंग घालायचं आहे अर्धा टीस्पून, हळद घालायची आहे 1 टीस्पून आणि मीठ घालायचं आहे 2 टेबलस्पून आणि हे सगळं असं छान मिक्स करून घेणार आहोत. तर या लोणच्यासाठी आपण तेल वापरणार नाही. नक्की करून बघा, या पद्धतीने बनवल्यास लोणचं छान होतं आणि भरपूर दिवस टिकतं. या मिरच्यांमध्ये आपल्याला हा असा मसाला भरायचा आहे. तर मिरच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे कडक झालेल्या आहेत आणि असंच सगळ्या मिरच्यांमध्ये आपण हा मसाला भरणार आहोत. याच्या आधीही मी भरपूर लोणच्याच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. आणि या लोणच्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर इथे आपण या मिरच्यांमध्ये हा मसाला असा भरून घेतलेला आहे. तर इथे मिरचीमध्ये आपला हा मसाला भरून झालेला आहे आणि या अशा मोठ्या मोठ्या मिरच्या नको असेल तर आपण याचे 2 भाग करू शकतो. तर इथे आपण उरलेला मसाला याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर नक्की करून बघा, या पद्धतीने बनवल्यास लोणचं खूप छान होतं आणि भरपूर दिवस टिकतं. तर ही अशी मोठी मिरची नको असेल तर आपण यातल्या काही मिरच्यांचे असे 2 भाग करू शकतो. इथे आपण 1 टीस्पून मीठ यात घातलेलं आहे आणि अर्धी वाटी निंबाचा रस म्हणजेच 4 ते 5 निंबाचा रस आपल्याला यात घालायचा आहे. इथे आपण निंबाचा रस याच्यामध्ये घातलेला आहे आणि एक कोरडा चमचा घेऊन आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे. तर लोणचं वर्षभर टिकतं, खराब होत नाही, चवीला छान होतं. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.